तर नाशिकच्या मालेगावात महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाने बंदची हाक दिली। विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही बंदची हाक संघटनेने दिली आहे। तर नाशिक जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो। या बंदविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आज बंद पुकारला। हा बंद कशासाठी पुकारण्यात आला आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत संचालक मंडळ आहे आणि बंदचा फटका शेतकऱ्यांना कसा बसत आहे यावर बोलण्यासाठी शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा बंद का पुकारण्यात आला आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना नेमका कसा बसत आहे। मला सांगा, आज तुम्ही जो बंद पुकारला कशासाठी पुकारला? महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे आणि बाजार समिती संघ पुणे यांनी शेतकऱ्याचे विविध प्रश्न हे शासनासमोर मांडण्यासाठी पुणे येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती। या परिषदेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे काही कारणास्तव गैरहजर होते, म्हणून पणन मंत्र्यांना पाचारण करण्यात आले। परंतु पणन मंत्री आले 2 घंटे लेट आले आणि आल्यानंतर शेतकऱ्यांचे सभापती जे प्रश्न मांडित होते ते ऐकून न घेता परस्पर निघून गेले। या ठिकाणी आज 300 किलोमीटरवरून जे शेतकरी प्रतिनिधी आले होते त्यांचा अपमान केला गेला। आज जो बंद पुकारला आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसत आहे? शेतकऱ्यांना सध्या माल विकून आणि शेती कामाचे जे मजुराचे पैसे असतात ते पैसे द्यायला शेतकऱ्याकडे दुसरा आर्थिक सोर्स नसतो। आता मूग, मका, बाजरी शेतमाला जो निघालेला आहे तो विक्रीसाठी आणतो आणि त्याच्यातून ते जे मजुरीचे पैसे शेतकरी देतो, पण मार्केट कमिटी बंद असल्यामुळे त्याची आर्थिक अडचण निर्माण होते। शासन वेळोवेळी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करतं। उळं टाकायच्या वेळेला निर्यात बंदी उठवली जाते आणि कांदा जेव्हा मार्केटला येतो त्यावेळेला निर्यात बंदी केली जाते। शासनाने अवास्तव हस्तक्षेप हा बाजार समितीच्या बाबतीत करू नये। एकूणच हा जो बंद पुकारण्यात आला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। रईस शेख, पुढारी न्यूज, मनमाड।